भगवतो अरहतो त्यार्हंत भगवान सम्यक संबुद्धांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो. बुद्ध धर्मामध्ये मनोधैर्य बलवान करण्यावर जोर आहे. मनोबलाला जसं बलवान करता करता मनोधैर्याला सुद्धा तेवढंच मजबूत करण्याची बुद्धांनी शिकवण दिलेली आहे. त्यामुळे आपण आपल्या चित्ताला या मार्गानंच नेलं पाहिजे. या मार्गानं जर ते चित्त नेलं तर ते बरोबर मनोबल बलवान करायला मदत करते. मनोधैर्याची विलक्षण शक्ती आपल्यामध्ये जागत राहते. ज्याप्रमाणे एखाद्या झाडाला वेगवेगळ्या फांद्या लागतात तर त्या फांद्या पसरत राहतात. त्याचप्रमाणे आपलं चित्त मार्गावर जाता जाता ते कोणत्या तरी गोष्टीचं मनामध्ये कुकर्म करण्याची इच्छा ठेवते आणि हे कुकर्म करण्याची इच्छा हे मनामध्ये सातत्यानं काटा पायात घुसल्यासारखं रुतून बसल्यासारखं ते चित्तामध्ये एक सारखं निग्रह करते. त्याच्यावर एक सारखं मन करते ते. आणि म्हणून चित्तशुद्धीला परिपूर्ण आणि परिपक्व होईपर्यंत भगवंताने सांगितलं शीलशुद्धी सुद्धा तशीच तुम्ही परिपक्व आणि परिशुद्ध बनवा. याचे मोठे खूप फळ आहे आणि ती या जन्मामध्येच मिळतात आणि अत्यंत लवकरात लवकर पाहिजे तर तत्काळ फळं सुद्धा मिळतात. कोणताही आपल्याला इंतजार करण्याची गरज नाही. आणि म्हणून आपलं मन इकडे तिकडे भटकू देता कामा नये. एकदा आपल्या दृष्टीसमोर आपलं ध्येय ठरलं तर त्याच मार्गानं विचारण करत पाऊल टाकत आपण एकसारखं वागलं पाहिजे. आणि या बाबतीमध्ये जर आपण थोडं बहुत बेहोशी केली किंवा कुकर्म केलं किंवा कुमार्गानं आपण चालत राहिलो तर त्याचा मोठा धोका मात्र आपल्याला पत्करावा लागतो. त्याची एक घटना आणि त्या प्रसंगी घडलेला प्रसंग आपल्या पुढे मी मांडत आहे. श्रावस्तीमध्ये जेतवन महाविहाराच्या बाजूला हे महानगर असल्यामुळे त्या महानगराचा श्रीमंत माणूस 10 कोटी लोकांमध्ये सर्वात तो श्रीमंत होता.
आणि त्याच्याकडे गुरंढोरं खूप होती. आपल्या या N7 एवढी त्याची अंडरग्राऊंड पूर्ण सोन्याच्या रुपयानं भरलेली मालमत्ता होती. एवढा प्रचंड ज्ञानी आणि व्यापारी होता तो. 10,000 15,000 गाड्या त्याच्या व्यापाराला निघायच्या खचाखच भरून. तर त्याच्याकडे एक नंद नावाचा गुराखी येत होता. तथागत बुद्ध इथं आल्यानंतर तो नेहमी त्यांची भेट घेत होता, दर्शन घेत होता आणि त्यांच्या समोर बसून तो त्यांची धम्मदेशना ऐकत होता. आणि बुद्धाला तो विनंती करत होता की भगवान माझ्या गावी आपण यावं. तो जवळच एका खेड्याला राहत होता आणि खेड्याला राहून तो खेड्यातून सर्व ठिकाणी गाई गुरं चारून तो पुन्हा अनाथ पिंडिकाच्या घरी येत होता. भगवान बुद्ध त्याला नेहमी तुझ्याकडे येतो म्हणून वचन द्यायचे, परंतु ते वचन टाळल्या जात होतं. बऱ्याच वेळा असं बोलल्यानंतर एकदा भगवान बुद्ध त्याच प्रदेशामधून त्याच्या घराच्या बाजूनं हे धम्मप्रचार करून येता येता नंद या गुराख्याची त्यांना आठवण आली आणि तो लागली भगवान गौतम बुद्धापुढे उभा राहिला. त्यांनी विनंती केली की भगवान माझ्या घरी आपण राहावं. गुराख्याने भगवंताला विनंती केल्याप्रमाणे भगवान त्याच्या घरी 7 दिवस राहिले. त्यांनी दूध आणि दुधाचे पदार्थ खूप भगवंताला दान दिले. अनेक पंचपक्वान्य तो बनू 7 दिवस त्यांची त्या ठिकाणी सेवा करत राहिला. आणि असा हा त्यांचा सेवाभाव मोठ्या श्रद्धेनं आणि मोठ्या तळमळीनं त्यांनी असे पवित्र कर्म केले. हे वर्तमानातले कर्म होते आणि लगेचच ते कर्म त्याला आनंद देत होते, त्याला प्रसन्नता देत होते की मी भगवंताची दान देऊन पूजा करत आहो. आणि शेवटच्या दिवशी बुद्ध तिथून बहिर्गमन करताना त्यांचं भिक्षापात्र घेऊन तो गावाच्या पलीकडे सीमा पार करायला त्यांच्या सोबत गेला. आणि भगवंताला खूप लांब वरती त्या गावाच्या सीमेच्या शेवटच्या टोकावर नेऊन पोहोचवला आणि तो परत येऊ लागला. थोडा जंगलाचा रस्ता असल्यामुळे तिकडे शिकारी लोक जास्त शिकार करायचे आणि तो परत येता येता एका शिकाऱ्यानं त्याने जे बाण सोडला होता त्या बाणाचा या नंदाच्या अंगामध्ये बाण घुसल्यामुळे नंद तिथेच ठार झाला. भगवंताचं प्रवचन ऐकून त्यांच्या घरात तो श्रोतापन्न फळाला पोचला होता. एवढा पुण्यवान श्रद्धावान नंद शिकाऱ्याच्या बाणामुळं त्या ठिकाणी तो मेल्या गेला हे काही भिक्खूंनी पाहिलं आणि भगवंताला जाऊन सांगितलं की भगवान असं कसं घडलं, हे आपण नेमकं त्याला सोडून पुढे गेलात आणि तो परत जाताना जंगलामध्ये एका शिकाऱ्याचा बाण त्याच्या अंगात घुसल्यामुळं तो तिथंच मरण पावला. काय कारण आहे? भगवान म्हणाले मी येवो न येवो किंवा मी त्याला भेटो न भेटो
परंतु त्याचं एक चित्त हे कुमार्गावर जात होतं ते, आणि त्याच्यातून त्या चित्ताची त्यांनी सुटका केली नाही. हे पूर्वकर्म होतं त्याचं, की जे सतत कुमार्गाचा ध्यास अंतर्मनामध्ये ठेवायचं, आणि त्यामुळं त्यांनी या सुमार्गातून आपल्या स्वतःला सातत्यानं न धरता त्या कुमार्गाच्या चित्ताचं ध्यान केल्यामुळं शिकाऱ्याच्या बाणाचा तो शिकार झाला. त्याच्या पूर्वकर्माला हे कारण झालं आणि त्याचा शेवटी घात झाला. भगवान बुद्धांनी तेव्हा ही गाथा म्हणली की जी आज आपल्याला धम्मपदामध्ये चित्तवग्गामध्ये पाहायला मिळते. दिसो दिसं येतं कैरावेरिवां पनं वेरिनं मिच्छापानीतं चित्तं पापियोनं ततो करे. भगवान म्हणाले, वैरी वैर्याचं जेवढं चिंतन करते आणि त्याचा ध्यास करते, आणि दुश्मन दुश्मनाचं जेवढं ते नुकसान करते दुश्मनीमध्ये, किंवा वैरी वैर्याचं वैरत्वामध्ये त्याचं फार मोठी बर्बादी करते, त्याही पेक्षा जास्त आपल्या जीवनाचं नुकसान हे कुमार्गावर लागलेलं आपलं मन करते. आणि म्हणून या कुमार्गानं आपण कदापि जाऊ द्यायचं नाही. आपलं चित्त ते सुमार्गावरच एक सारखं अधिष्ठित करायचं, स्थिर करायचं, त्याला इकडे तिकडे भटकू द्यायचं नाही. भगवान बुद्धांनी हा संदेश दिला. विशुद्धीच्या वेगवेगळ्या पायऱ्या पूर्ण करताना दृष्टीविशुद्धीमध्ये माणूस इंद्रियामध्ये परिपूर्ण शुद्ध होऊन जातो तो, आणि त्याच्या साऱ्या 22 मिथ्या दृष्टी ह्या खलास होतात. चित्तशुद्धीमध्ये तो एवढा परिपक्व बनतो की रागाचा मळ म्हणजे आसक्तीचा मळ, द्वेषाचा मळ, लोभाचा मळ, तृष्णेचा मळ, अभिमानाचा मळ, अहंपणाचा मळ, प्रमादाचा मळ, संशयाचा मळ, हलगर्जीपणाचा मळ, कंजूसपणाचा मळ आणि सर्व प्रकारचे मत्सर, ईर्ष्या, हेवा हे सारे मळ आपले ध्यान करता करता पूर्णच्या पूर्ण समाप्त होतात. एकही मळ शिल्लक राहत नाही. जसं की प्रमाद आपल्या मनात असेल, सुस्ती, कंटाळा, डुलकी, तर आपण सतर्क आणि सजग राहिलो सातत्यानं एकसारखं, तर हे डुलकी, सुस्ती आणि सारा मात्र अगदी आळस आपल्यातून निघून जातो आणि आपलं चित्त हे परिशुद्ध बनते. बुद्धाची शिकवण एक औषधाप्रमाणे आहे. किंबहुना बुद्धाचा धम्म एक औषध आहे. जे बिमारी ज्या माणसाच्या मनाला पछाडून सोडत आहे किंवा ग्रासून सोडत आहे, त्रस्त करत आहे, त्या व्यक्तीसाठी
या धम्माचे वेगवेगळे अंग आपण आचरणामध्ये आणून वागलो की लगेच ती विकाराची बिमारी निघून जाते. जसे एखाद्याला कामोपभोगाची तीव्र अभिलाषा आहे आणि त्याच्या मनातील हा कामगंध किंवा कामवासना लवकर विरघळत नाही, हटत नाही, तर त्यांनी कायानुस्मृती करायची. अर्धा घंटा, 1 घंटा. आणि या कायेला टाळूपासून तर पायाच्या अंगठ्यापर्यंत जाणत एक ना एक पदार्थ असं जाणून कधी मनामध्ये अशी भावना आणायची की एक तरुण स्त्री ही मरण पावलेली आहे आणि तिचा 2-3 दिवसाचा हा मृत्यूदेह झाडाझुडपामध्ये पडलेला आहे आणि तो हिरवा होऊ लागला आणि तो फुगत चालला, गालानं फुगत चालला, डोळे फुगत चालले, सारं शरीर फुगून त्याच्यात पू होऊ लागला. पुआनं लथपथ ते शरीर असं प्रचंड फुगलं. असं आपल्या मनात ध्यान करून आपल्या शरीराचा हा स्वभाव आहे, हे शरीर गंदगीनं भरलेलं आहे, असं अर्धा घंटा जाणल्यामुळे मनातील कामगंध, काम विचार हे असे विरळ आणि विरक्त होता क्षमन पावतात. तसे द्वेष त्रास देत असेल कोण्या घराण्याबद्दल, कोण्या व्यक्तीबद्दल, कोण्या समाजाबद्दल, कोण्या बाईबद्दल द्वेष येत असेल तर आपण तीव्रतेनं गंभीरपूर्वक खूप उत्साहपूर्वक मैत्री भावना करत राहावी. 5 मिनिट सकाळी, दुपारी 5 मिनिट, तिसऱ्या पहारा 5 मिनिट, संध्याकाळी 5 मिनिट, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण 5 मिनिट किंवा 3 मिनिट मंगल मैत्री वाढवली तर ज्यांच्याबद्दल मनात तीव्र द्वेष आहे, निगेटिव्ह फिलिंग आहे, ती अशी ओसरत विरघळत कायमची मनातून जाते आणि आपलं मन हे द्वेष विरहित होऊन मैत्रीनं भरून राहते. हे मैत्री अमर्याद वाढवणं, मैत्रीला परिपक्व करणं हे चित्तशुद्धीसाठी आणि शीलशुद्धीसाठी फार महान आहे. सर्वांचं मंगल हो. मंगल मैत्री आशीर्वाद. यं दुमितं अवमंगलं च यो चामनापो सकुनं च सद्धो पापगहो दुस्सपिनं अकन्तं बुद्धानुभावेन विनाशमेन्तु सब्बधम्मानुभावेन विनाशमेन्तु सब्बसंगानुभावेन विनाशमेन्तु. बुद्धं नमामि, धम्मं नमामि.